छोले म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, तर लग्नात छोले कसे बनवतात ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर रेसिपी पूर्णपणे बघायची आहे, त्याच्यामध्ये बारीक बारीक सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आता सर्वात पहिले इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आता मी टाकते जिरं। ते छान मस्त तडतडू द्यायचे। त्याच्यानंतर इथे मी घालते बारीक चिरलेली मिरची, त्याचबरोबर थोडेसे खडे मसाले। हे जास्त वेळ परतवायचे नाहीये, नाहीतर मग कसं आहे ना, भाजीला आपली कडू लागू शकते। आता इथे मी घालणार आहे कांद्याची पेस्ट। हे मी साधा जो कांदा असतो ते बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये घातले अद्रक आणि लसूण। तर तुम्ही पण अशी एक पेस्ट करून घ्यायची आहे। अशी पेस्ट छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे, थोडंसं असं लालसर होईपर्यंत। हे बघा आपला कांद्याने आहे ना मस्त तेल सोडलेलं आहे। तर आता आपला कांदा परतवून झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण घालूया टोमॅटोची प्युरी। ही मी घरीच बनवून घेतली आहे। 3 ते 4 टोमॅटो तुम्ही असे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि हे पण छान असं मस्त 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे, जेणेकरून आपला टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। हे बघा आपला टोमॅटोचा कलर जो आहे ना तो चेंज झालेला आहे मस्त। अजून आपण याच्यामध्ये मसाले पण घातलेले नाहीयेत, तरी सुद्धा टोमॅटोचा कलर केवढा मस्त चेंज झालाय। अजून मी याला 1 मिनिट झालेला आहे, अजून मी याला 1 मिनिट परतवून घेणार आहे असंच। हे बघा आता आपला मसाला परतवून झालेला आहे, टोटल 2 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही त्याचा रंग बघू शकता, केवढा मस्त रंग आलेला आहे। अजून आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। हळद, लाल मिरची पावडर, कश्मीरी पावडर, धणा जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, छोले मसाला आणि थोडीशी आमचूर पावडर। आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे। 1 मिनिटाकरता छान असे परतवून घ्यायचे टोमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये, तेव्हाच त्या मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो मस्त सुटणार आहे। हे बघा आपले मसाले जे आहेत ना ते मस्त परतवून झाले। 1 मिनिट झालेलं आहे, तुम्ही परत त्याचा रंग बघू शकता। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे छोले। आता हे छोले मी 3 शिट्ट्या घालून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून उकळवून घेतलेले, कुकरला लावून घेतलेले। तर आता आपण हे ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि आपला छोले बघा केवढा मस्त असा छान शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये। अशा प्रकारे लग्नाला जसे मिळतात ना छोले, तसेच आपले छोले बनतात हे। तर तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमचे फीडबॅक जे आहेत ते माझ्याबरोबर शेअर करा। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते, कारण का आपल्याला असे घट्ट तर छोले ठेवायचे नाहीयेत। तर मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। आता मी एकसाथ नाही ॲड करत आहे, मी थोडं थोडं करून ॲड करते, कारण का मला ग्रेव्ही बघायची की केवढी ग्रेव्ही होते, त्यानुसार मी इथे पाणी ॲड करणार आहे। आता मी इथे आणखीन पाणी ॲड करून घेते। हे बघा आपले छोले एवढे मस्त झालेत ना, आणि याचा सुवास एवढा छान मस्त किचनमध्ये पसरला आहे ना, खूपच मस्त रेसिपी आहे ही। तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। थोडीशी कोथिंबीर मी साईडला ठेवली आहे, कारण का आपल्याला नंतर प्लेट सर्व करायला लागेल। आणि हे पण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं ह्याला छान असं मस्त शिजू द्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। हे बघा आता आपली भाजी जी आहे ना छोले ते मस्त रेडी झालेत। आता मी याला एका बाउलमध्ये मस्त सर्व करून घेते। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाहीये। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।